राज्याचे वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांनी मिरजेला भेट दिली। सांगली जिल्ह्यामध्ये 3 दिवस पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच इतर ठिकाणी वार्षिक तपासणी होणार आहे। वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे तसेच वाहतुकीच्या नियमांचं प्रत्येक नागरिकाने पालन केलं पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांनी केले। रवींद्र सिंगल म्हणाले, वाहतूक नियंत्रण कक्ष तसेच राज्यातील वाहतूक व्यवस्थेबाबत माहिती दिली। अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून काही ठळक मुद्दे त्याबाबत सखोल चर्चा केली जाणार आहे तसेच वाहतुकीचा फार मोठा मुद्दा आहे त्याबाबत नागरिकांशी चर्चा करणार आहे। 2022 मध्ये 15,224 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय। 19,000 लोक अपघातात गंभीर जखमी झालेत। महामार्गावर तसेच शहरात जिथे अपघात जास्त होतात सांगली जिल्ह्यामध्ये 22 ब्लॅक स्पॉट शोधलेत तसेच ते अपघात कसे कमी करता येतील याबाबत योग्य त्या यंत्रणा राबवल्या जातील। वाहतुकी संदर्भात नागरिकांकडूनही सूचना मागवल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, महामार्ग उपअधीक्षका गीता फंड तसेच पोलीस निरीक्षक झाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। संजयनगर परिसरातील रेल्वे पुलाजवळील टपरी चालकावर राजेंद्र रामचंद्र नाईक याच्यावर एडक्याने खुनी हल्ला करण्यात आला होता। जखमी नाईक याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। आज सकाळी प्रकृती आणखी चिंताजनक झाली आणि त्याचा मृत्यू झाला। दरम्यान या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले। दरम्यान मृत नाईक याच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक झाले होते। उलटसुलट चर्चा झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण होतं। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला। रात्री उशिरा उत्तरीय तपासणी पूर्ण झाली। या घटनेतील संशयित सत्यजित उर्फ गबऱ्या, नामदेव माने आणि करण विजय परदेशी या दोघांना कालच अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत। दरम्यान जखमी राजेंद्र नाईक यास उपचारासाठी संशयितच खासगी रुग्णालयात घेऊन गेले। त्यावेळी जखमी नाईक यास अपघातात फरशी लागल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले। संशयितांपैकी एकानेही पैसे रुग्णालयात भरले नाहीत। त्यानंतर जखमी नाईक याचे कपडे फेकून देण्यात आले। त्यानंतर आज खून झाल्याचे रुग्णालयात समजलं। त्यामुळे संभ्रम अवस्था निर्माण झाली होती। नातेवाईकांनीही आक्रमक भूमिका घेतली होती। सारी हकीकत समोर आल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला। 9 वर्षांमध्ये अनेक वेळा आरोप प्रत्यारोप करण्यात आले, मात्र आरोपांना कधी प्रत्युत्तर दिलं नाही। यापुढेही काही बोलणार नसून विकास कामांच्या माध्यमातून काम करीत राहणार असल्याचे भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। विधानसभेला सलग दुसऱ्यांदा लोकांनी संधी दिल्यानंतर 4 वर्षात 2,650 कोटींची विकास कामे मंजूर केली। बहुतांशी कामे पूर्ण झाली तर काही लवकरच सुरू होतील। सांगलीत 500 बेडच्या हॉस्पिटलच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून लवकरच दिवाळीनंतर काम सुरू होईल असंही त्यांनी सांगितलंय। मागील 4 वर्षात केलेल्या विकास कामांबाबतची माहिती गाडगीळ यांनी दिली। राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात। अनेक वेळा माझ्यावर आरोप झाले परंतु प्रत्युत्तर दिलं नाही। यापुढेही विरोधकांबाबत बोलणार नाही। ज्यांनी मला संधी दिली त्यांच्यासाठी काम करण्याचं टार्गेट आहे। मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले जात आहेत। राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून 4 वर्षांमध्ये 2,650 कोटी रुपयांची कामे मंजूर केली। बहुतांशी कामे मार्गी लागली तर काही कामे सुरू आहेत। जी कामे प्रलंबित आहेत ती दिवाळीनंतर सुरू होतील। सांगलीमध्ये 500 बेडच्या रुग्णालयाच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून डिझाईन तयार आहे। दिवाळीनंतर काम सुरू होईल। सांगली पेठ रस्त्याच्या कामाची निविदा निश्चित झाली आहे। त्याबाबतची कार्यवाही सुरू असून जानेवारीमध्ये काम सुरू होईल। दरम्यान सुधीर गाडगीळ यांच्यावर निवेदन सम्राट असा आरोप केला जातो, मात्र निवेदन दिल्याशिवाय कामे होत नाहीत असं प्रत्युत्तर भाजपाचे विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख शेखर इनामदार यांनी विरोधकांना दिले। मार्केट यार्डात व्यापाऱ्यांची संस्था असलेल्या सांगली चेंबर ऑफ कॉमर्सची निवडणूक प्रथमच चुरशीची झाली आहे। सत्ताधारी व्यापारी एकता पॅनल आणि व्यापारी विकास आघाडीत जोरदार लढत झाली। निवडणुकीत सत्ताधारी व्यापारी एकता आघाडीने 8 जागा जिंकून सत्ता कायम राखली आहे, मात्र विरोधी व्यापारी विकास आघाडीने 5 जागा जिंकत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला। दरम्यान निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केलाय। सांगली चेंबर ऑफ कॉमर्सची प्रथमच निवडणूक लागली होती। 13 जागांसाठी मंगळवारी सभागृहामध्ये चुरशीने 98.33% इतकं मतदान झाले। 361 पैकी 355 व्यापाऱ्यांनी मतदान केलं। यानंतर दुपारी 4 नंतर चेंबरच्या भवनमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली। पहिल्या फेरीत 100 मतांची मोजणी करण्यात आली। यामध्ये विरोधी व्यापारी विकास आघाडीचे गटाचे 10 तर उमेदवार 15 ते 20 मतांनी पुढे होते। यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि शेवटच्या फेरीमध्ये मात्र सत्ताधारी आघाडीच्या पॅनलला 10 ते 15 मतांचं मताधिक्य मिळाल्याने त्यांचे 8 उमेदवार विजयी झाले, तर विरोधी आघाडीला 5 जागा मिळाल्या। रात्री 2 वाजता मतमोजणी पूर्ण झाली। सत्ताधारी पॅनलचे प्रमुख विद्यमान अध्यक्ष शरद शहा, विरोधी पॅनलचे प्रमुख माजी अध्यक्ष अशोक पाटील यांनी नेतृत्व केलं। विरोधी पॅनलचे मुकेश पटेल,
हे 2 तर संदीप मालू यांना अवघ्या 7 मताने पराभवाला सामोरं जावं लागले. दरम्यान चेंबर ऑफ कॉमर्सच्या इतिहासामध्ये प्रथमच 2 पॅनलमध्ये निवडणूक झाल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. दोन्ही बाजूने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. 2 वर्षांसाठी तडीपार असतानाही कमरेला गावठी बनावटीचं पिस्टल लावून फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास एकाच पोलिसांनी जेरबंद केलंय. सांगली शहरातील स्फूर्ती चौक येथे आज पहाटेच्या सुमारास सदरची कारवाई विश्रामबाग पोलिसांनी केली. या प्रकरणी वैभव राजाराम आवळे आणि अमोल अशोक घोरपडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा पिस्टल, एक मोपेड गाडी आणि एक जिवंत काडतूस असा 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. विश्रामबाग पोलीस ठाण्यात वाढत्या गुन्हेगारी घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी नाकाबंदी करून गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पहाटेपर्यंत स्फूर्ती चौक येथे नाकाबंदी लावली होती. नाकाबंदी दरम्यान एक ॲक्टिवा, मोपेड, दुचाकी भरधाव वेगात आली. यावेळी दुचाकी अडवून पोलिसांनी चौकशी केली असता गाडीवर संशयित वैभव आवळे आणि अमोल घोरपडे दोघे होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांची झडती घेतली असता दुचाकीच्या डिक्कीमध्ये एक देशी बनावटीचा पिस्टल, एक मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल सापडला. यावेळी दोघांना ताब्यात घेऊन दुचाकीसह गावठी कट्ट्यासह 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्त केलाय. संशयित वैभव आवळे आणि अमोल घोरपडे या दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर मारामारी, घरफोडी, चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे यासह दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी क्रांतियोद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी राज्यस्तरीय विराट व जाहीर महासभा होणार आहे. या सभेला सांगली जिल्ह्यातून सुमारे 1,00,000 मराठा समाज बांधव उपस्थित राहतील. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महासभेसाठी ज्यांना यायचंय त्यांनी समन्वय ठेवण्यासाठी जिल्हा मराठा क्रांती मोर्चाकडे संपर्क साधावा असं आवाहन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलंय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राज्यभर पुन्हा उचल घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी अंतरवाली सराटी येथे स्थानिक शेतकऱ्यांनी स्वतःची उभी पिके काढून सभेसाठी भव्य मैदान तयार केले. या सभेतून आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला दिशा देण्यासाठी महत्त्वाची चर्चा केली जाणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी या सभेसाठी मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यातून मराठा बांधव जाणार आहेत. करो या मरोची भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी जिल्ह्यातील मराठा समाज सरसावलाय. त्यातूनच मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराठी येथे 14 ऑक्टोबरला आयोजित केलेल्या मराठा महासभेचा आवाज बुलंद करण्यासाठी जिल्ह्यातून तब्बल 1,00,000 मराठा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विविध मराठा संघटनांबरोबरच सर्वसामान्य मराठ्यांच्या वैयक्तिक पातळीवरही सभेला जाण्याच्या नियोजनाने वेग घेतलाय. मराठा समाजाच्या विकासासाठी आपापल्या भागात पदाधिकाऱ्यांनी ताकद वाढवावी, समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. मराठा आरक्षणासह समाजातील तरुणांनी उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी संघटनेतर्फे दिशा देऊ असे मत मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक महादेव साळुंखे यांनी आज व्यक्त केले. मराठा स्वराज्यातर्फे विविध पदाधिकाऱ्यांना निवडपत्र दिलं. यावेळी ते बोलत होते. मराठा स्वराज्य संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी प्रभाकर कुरळपकर, सांगली शहराध्यक्षपदी सुनील दळवी व अरुण चव्हाण, मिरज शहराध्यक्षपदी संतोष दाणेकर, कुपवाड शहराध्यक्षपदी प्रशांत पवार, रमेश साळुंखे, आकाश माने यांचे निवडीचं पत्र संस्थापक साळुंखे यांच्या हस्ते देण्यात आले. स्वराज्याचे संस्थापक साळुंखे म्हणाले की मराठा स्वराज संघाच्या माध्यमातून मराठ्यांचा विकास व्हावा, तरुणांना उद्योग व्यवसायात आणण्यासाठी योग्य दिशा दिली जाईल. बहुजन समाजाच्या विकासात अडसर ठरणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करा. समाजात मराठा आरक्षणासह अन्य प्रश्नांवर चालढकल करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारला येत्या निवडणुकीत जागा दाखवून दिली जाईल. आपापल्या परीने संघटना विस्ताराचा प्रयत्न करा. दिवसातील 1 तास संघटनेसाठी काम करा. प्रत्येक गावामध्ये जाऊन मराठा स्वराज्य संघाची शाखा सुरू करू असंही ते म्हणाले. आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्ड ॲक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने 48,000ची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यावर सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. फसवणुकीच्या रकमेचे ट्रान्झॅक्शन तात्काळ थांबवून सदरची पूर्ण रक्कम ही तक्रारदार यांना परत करण्यात यश आलंय. सदर फसवणुकीची घटना ही दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास आष्टा येथे झाली होती. या प्रकरणी मनोहर देशमुख यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मनोहर देशमुख यांच्या मोबाईलवर अनोळख्या व्यक्तीचा फोन आला. त्यांनी आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत देशमुख यांचे क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर त्यांनी लिंक पाठवली. सदरची लिंक देशमुख यांनी ओपन करून त्यात
त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती भरली। यावेळी सदरच्या व्यक्तीने त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेऊन बँक खात्यातून 48,000 रुपये काढून ऑनलाईन फसवणूक केली। सदर फसवणुकीचा प्रकार मनोहर देशमुख यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सांगलीतील सायबर पोलिसांकडे तात्काळ तक्रार दाखल केली। पोलिसांनी तांत्रिक माहिती घेतली असता फसवणुकीची रक्कम ही नो ब्रोकर या खरेदीच्या प्लॅटफॉर्मवर गेल्याचं तपासात निष्पन्न झालं। त्यानुसार कारवाई करत सदरचे ट्रान्झॅक्शन थांबवून देशमुख यांना सदरची 48,000 रुपयांची रक्कम रिफंड करण्यात आली। जागतिक बेघर दिनानिमित्त सांगलीतील बेघर निवारा केंद्रातील बेघर बांधवांसाठी दीपक चव्हाण प्रस्तुत सांगलीतील ए शाम मस्तानी सिंगिंग ग्रुपकडून बहारदार गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झालाय। जागतिक बेघर दिनानिमित्त महापालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्रात बेघर बांधवांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यामध्ये सांगलीतील नामवंत गायक दीपक चव्हाण यांच्या ए शाम मस्तानी सिंगिंग ग्रुपकडून सर्व बेघर बांधवांसाठी खास गाण्यांचा बहारदार कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी अनेक मराठी हिंदी गाण्यांचं सादरीकरण करत दीपक चव्हाण, सोनाली केकडे, विशाल कांबळे, कबीर कुरणे, आशा पाटील यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं। यावेळी बेघर केंद्रातील वृद्धांनी गाण्यांच्या तालावर मोठा जल्लोष केला। रफिक भालदार यांनी गाण्यांचे कलाकारांचे आवाज काढत सर्वांचं मनोरंजन केलं। यावेळी सावली बेघर केंद्राचे व्यवस्थापक मुस्तफा मुजावर, रफिक मुजावर आणि पदाधिकारी उपस्थित होते।